ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि। ऑडियो ओन is प्रभुजी. ऑडियो फुल दवर लेसन फुल ऑडियो ಅದಕ್ಕೆ ಒಡ ಉಲ್ಲೇಖ ನಾಯಕ वृंदाय तुलसी देव्यै प्रियायै केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवी तत्ववत्ते। So I think we'll पूरी कुदरत लास्ट दिवस आहे त्या वर्षात सकाळी सौभाग्यवती अभिनंदन चाहतो दंडवत प्रणाम अभिनंदन तुम्ही इथे लाईक करून ऑनलाईन आर येऊन इथे दूर दूर बसून कार्यक्रम दिलेल्या विधी समाजाप्रमाणे लाईक करून संपन्न केला म्हणून दिलेल्या मस्त मस्त धन्यवाद असं निगल टॉपिक असं आणि काय ऊन आहेत पडतं की वही प्रभु जी लोस प्रभु जी ऑडियो म्हणजे फुल असं ओके but I'll try to speak louder. ओके So आमगेला आधी तुळशी पूजा कशी करची म्हणून टॉपिक असेल ते परत तुमचा बुद्धतो असं म्हणून सांगतोच नवीन विषय ना तरी सांगू का म्हणून मिनिमम तुळशी पूजे काहीतरी एक पोळेर असतो का परंतु एक धूप असतो का या अगरबत्ती असतो का परंतु मग एक दिव्य एक वाती दिवो असतो का आणि एक फुल्ला प्लेट साण असतो का आणि तो एक घांट असतो का ते मिनिमम वस्तू घेऊन तुळशी पूजा करते असं तुळशी पूजे करची पुढे शंख वाजूचे ಆಗತ್ತೆ ना आणि पूर्व एक 7 पंथा धूप जावं अगरबत्ती गुंडाचे असतं त्याच्या मागीर 7 पंथा एक वत्ती दिवो गुंडाचे असतं त्याच्या मागीर 7 पंथा फूल घालचे असतं आणि मागीर पांय पडचे असतं आणि तो तुळशी उलटा देऊन तुळशी कुंडीन तुली माती ताका म्हणटा ती तुळशी मृत्तिका ते माथ्यार लावून करते असत आणि मागीर 3 प्रदक्षिणे करते असत आणि तू यानी गाणी ते पापानी ब्रह्महत्यादी कानी तानी प्रदक्षिणकी प्रदक्षिणा परे परे असे म्हणते असत तसं जाल्यार मागीर प्रणाम करते असत वृंदाय तुलसी देव्यै प्रियायै केशवस्य विष्णु भक्ती देवी सत्यवत्यै नमो नमः. इतली सिंपल असते तुळशी पूजा आमगेल प्रभुपाद स्वाम्यान इस्कॉन देवस्थानान तू इस्कॉन स्थापन केल्ली पुताकची तेदनाची सकाळी आणि सांजे 2 पंथा तुळशी पूजा म्हणून प्रस्थापित केल्या ते म्हळ्यार तुळशी आमगेल्या भक्ती मार्गान तुले 64 तत्वान तुले एक महत्वपूर्ण तत्व असतं 64 तत्वान तू सतत्व मस्त महत्वपूर्ण असतं आणि तू एक तत्व तुळशी पूजा ते म्हळ्यार तुळशी पूजा केल्यार प्रत्यक्ष तुळशी पूजा श्रद्धेन करताल्या मनशाकडे पाहिजे म्हणतात भक्तांक वृंदावन वास मेळटा राधा कृष्णावर वैरी मोग प्राप्त जाता कृष्ण प्रेम प्राप्त जाता इतले सुलभ असतात तुळशी वृंदा घाललेली तिथे आम्ही मोरो काल थंय नित्य वचून तुळशी वृंदा घालता आमगेल्या गांवांत तुवें आदी नियम आसा आमगेलो सकट घरल्यान तूं प्रत्येक मनुष्य खास करून भायले मनशां तुळशी उद्यान कर आणि तुळशी ती कुंडेन तुली माती अंगल्यार बी तुळशी मृत्तिका कोणाल माथ्यार आसत लागी लागी केन्नाय यमदूत येना अशी एक ताजें महात्म्य आसा त्या खातीर तुळशी पांय पडले मागीर उदक दिले मागीर प्रार्थना पूर्ण केले मागीर केन्नाय तुळशी जे मातयेक पांयार माती आसता पळय दोळ लागली ते हांगा येवन लावपाक ते यमदूताक यमराजान सांगून दवरलें आसा की कोणा माथ्यार तुळशी मुळाची माती आसा सगळे तुमकां वचचें आमी केन्ना म्हणून आनीक कितें लायक हांव आज सकाळी वाचिल्लें
त्यामुळे तुळशी पूजा सूर पूर मेरी आरंभ करते पूर आहे कसं करता म्हणून लक्षात भारी कठीण ना कष्ट ना सुलभ असं त्यावेळी अर्चना पद्धती कसं आणि तो प्रभुपादान सांगितलं होतं की तुळशीक तुप्पा दिव्य अर्पण करू का सकाळी आणि सांजे त्याची पहिले मागिरी कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम वृंदावन वास आणि अंगली चरणा भक्ती प्राप्त करता म्हणून सांगले तुळशी पूजा आरंभ करतो पुढे निर्मिता त्वं पूर्वदेवैर अर्चिता त्वं सुरसुरै तुलसी हरे मी अविद्यां पूजां जन नमोस्तुते अशी मंत्र म्हणतात त्या मंत्र अर्थ असे असा की हे तुळशी देवी तुझ्याला पूजा देव आणि असुर देव आणि राक्षस दोन्ही वस्तू करतात ही. आणि हांव तुका प्रार्थना करता असं की मेगेल्या अविद्या अज्ञान दूर करता आणि मेगेल पूजा स्वीकार करता मग हांव तुमका अपोसोपोस नम्र प्रणाम करतस अशी मंत्र म्हणून मंत्र म्हणल्यार तरी व्हड ना अशी भावान नमस्कार करू ताजे मागीर अनेक मंत्र म्हणटा असं त्या मंत्रा अर्थ असं की आम्ही उदकांतून काय आम्ही आचमन केलेले उदक असतात म्हणजे बोट्ट घाल अशी अशी तुळशीक स्प्रे करता मॅरी वर्षाव करता ताचे अर्थ असे आसा की हे तुळशी देवी तुका हांव न्हाणयता आसा तू गोविंद देवाक मस्त प्रीती आसा आणि सक्कळ भक्ताला आयुष्यात तू प्राण देत असं प्राण शक्ती अर्पण करत असं तू या ब्रह्मांडाची अम्म असं आणि श्रीकृष्ण प्रती प्रेम भक्ती दिसतली म्हणून असं ओम गोविंद वल्लभम देवीं भक्त चैतन्य करीणम स्नापयामी जगद्धत्रीं कृष्ण भक्ती प्रदायिनी स्नापयामी म्हणजे नाण्याचा तुका म्हणून स्नापयामी हांव नाण्याचा जगत भाकरी मेरी सक्कड जगत्याक अम्म म्हणून तू असं धातू म्हळ्यार अम्मा आणि बेस्टोर ऑफ डिवोशन कृष्ण भक्ती प्रदायिनी सो सगळेक प्रणाम करता आसा मागीर उदक कशें करता आसा ताजे मागीर अर्घ्य मिक्सचर आणि अर्घ्य पात्रांक घेवन तुळशीक दिता आसा श्रिय श्रिये श्रियवासे नित्यं श्रीधरं तत्कृते भक्त्या दत्तं मया देवी अर्घ्यं ऋण नमोस्तुते हे तुळशी देवी हांव तुका प्रणाम करता आसा तू सक्कड सौंदर्य आणि ऐश्वर्याचे आश्रय अस यू आर इवन वर्शिप बाय सुप्रीम लॉर्ड आमगेल देवूय तुमगेल प्रार्थना करता तुझ करता हे तुळशी देवी मेगेल अर्घ्य स्वीकार करता आणि म्हाका प्रीती आणि भक्ती प्रदान करता तर अर्घ्य म्हळ्यार कसं नाही एक आचमन पात्रांत तूं आमी उदक दवरचें आसा तातूंत तूं मंत्र म्हणून तें उदक शुद्ध करचें आसा मंत्र येनातलेरी त्या आचमन पात्रांत तूं एक तुळशी पत्र घाल्यार जगत्यान तुल्या पुरा नय्य तातूंत प्रवेश करता ती ऑल द रिवर्स इन द होल युनिवर्स दे एंटर इन द वॉटर तुळशीक एक पान खंयचेय पात्रांत तूं घाल्यार जगत्यान तुला सक्कड नय्य तातूंत तूं प्रवेश करता ते एक पंत प्रणाम जाल्लो ताजे मागीर न्हाणोवन जाल्ले ताजे मागीर उदकाक अर्घ्य म्हूण दिवन जाल्ले ताजे मागीर मुखाल मंत्र म्हणचे आसा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधी हरे नित्यम तुलसी त्वाम नमोस्तुते हाचो अर्थ अशें आसा की देवाक दाखयलो जो नैवेद्य आसा नैवेद्य महाप्रसाद आसा तो तुळशीकय दाखोवका अशी नियम आसा ताजे फुडें एक हांव सांगचें विसरलें मॅरी ताजे फुडें न्ही ते मागीर अ, महाप्रसाद देवाक नैवेद्य केल्लो आमी आसा पळय कृष्णाक नैवेद्य दिवं तो तुळशीकय दाखोवका आनी ताजे मागीर एक सुगंधी पुष्प घेवन ताका चंदन गोपीचंदन न्ही ते घासू चंदन आसा पळय त्या चंदना पेस्ट त्या तुळशी लावन तुळशीक तागेले तुळशी यंत्राक भितर दवरका सो महाप्रसाद जाल्लो मागीर पुष्प अर्पण जाल्ले आनी ताजे मागीर तुळशी आरती आमी सुरू करता अशें सांगिल्लें आसा तर कितले कितें करता मारी कसं तूं मस्ट ना मारी कंपल्सरी ना तसं मंत्र कोत्ता तरी व्हड ना हांव जाल्यार ते मंत्र फुरा फोटो काडून तुमकां पेटयता अर्थ सहित तुम्ही ते
वाजोवन जालें तशें करूं येता. आज ही आमगेला चोळी पुजाचो लास्ट दिवस तर म्हाका एक म्हत्वपूर्ण सांगचें मना आशिल्लें तें म्हळ्यार की आमगेल्या इस्कॉन संप्रदायान तूं ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायान तूं चोळी पुजूची विधी ना. आणि आमचे गेल्यान तुची चोळी पुजूची विधी आसा. आणि बाकी कास्टान तूं नवीन नवीन जातीन तूं विंगड विंगड नमुन्यांनी तुळशी पूज करता ती. तरी पण आम्ही सगळ्यांनी मेळून आमगेली जातीची रीती केन्नाय विसरच्या नज. आम्ही केन्ना भक्तान तूं हरे कृष्णान आयलीन पळय तेन्ना सक्कड नमुन्याचे विधी पुरा आमकां सांगिल्ले बंद करका म्हणून. मागीर हरताळीक उपवास करचे नज म्हणून सांगिल्ले बंद करका म्हणून सांगला. आणि मस्त नमुने आमगेले कुटुंबियाचे आमगेले आमचे गेल्ल्याचे पुरा नियम आशिल्ले. तशें तांतू युपीन तूं कडवा चवथ म्हणून आसा. तांतू मस्त विधी आसा. उपवास करून बायले मनशांक त्या चाळणे भितर चंद्राक आनी सुर्याक पळोवचें आसा. ते पुरा आमी बंद केलेले. आतां केल्या मस्त वर्स जाले मागीर मना येता की आमगेल देश हे संस्कृतीन संपृक्त आसा. आमगेल देशांत तूं 26 राज्य आसा आनी 26 राज्यांत तूं प्रत्येक राज्यांत तूं विंगड 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 रिवाज रिती आसा. सक्कड कडेन वाडीक करचे नमून विंगड आसा. सक्कड जातीन तूं उत्सव विंगड विंगड आसा ती एक मकर संक्रांती 9 राज्यांत तूं 9 पद्दतीन करचे आसा. ते आमगेले भारत वर्षाचो गौरव आसा, महिमा. त्या खातीर केन्ना आमी आमगेले भक्ती मार्ग आमी स्विकार केला. ते भक्ती मार्ग स्वीकार करले केन्नाय सांग तांतूं कसनय वायट ना. पण भक्ती मार्ग स्वीकार करून आमगेले जे कल्चर आसा ते आमी इंटॅक्ट दवरका. आमी ते करता म्हळ्यार आमचे गेले चोळी पुजेचे कल्चर आसा. आमी आमचे गेल्ल्या बायले मनशांनी करनात तरी आनी कोण करता ती. आमी सोडलेले आनी कोणें करता ते. आमगेली संस्कृती आमगेले कल्चर आमगे रिती रिवाज आमी मेंटेन करता न्हय. आमगेल्या जातीची जीएसबी जातीची वाडीक करची पद्दती आमी मात करचे आनी कोणी महाराष्ट्रीयन करता त्या पद्दतीनं. हे पंजाबी करता की मारवाडी करता की गुजराती करता. तशी आमचे गेल्यान तूं आतां आनीक वायण पूज येता गणपती वेळारी. गणपती घरले आयले मागीर कोणाक वायण आसा आं ताका मराठीन तूं व्हाण म्हणटा ती. आमी वायण म्हणटा ती वायण पुजूका पडटा. आनी केल्या घरान तूं त्या गणपती वेळारी ते फुडें वायण पुजून दवरचें आसा. त्या सवाशीण बायले मनशांक ते वायण दिवचें आसा. अशी बरो लायक आमगेल्यान तूं विधी आसा रिवाज आसा. तर म्हाका तुमकां सगळ्यांक हरे कृष्णा संप्रदायान तूं प्रवेश केल्लेल्या सगळ्यांक बायल मनशांक मागीर विनंती आसा की आमचे गेल्या जातीन तुले संस्कार आमी केन्नाय सोडूं नज. आतां हांव मध्ये कारकाळा गेलेलो तेन्ना कार्तीक म्हयन्यान तूं मस्त नमुने विंगड 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 थंय पूज आसा विंगड भजन आसा ती आनी मिरवणूक आसा. तांतू शोभा यात्रा आसा मस्त नमुने त्या कारकाळान तूं विशेष कार्यक्रम आसा कार्तिकान तूं ते आमगेले वैष्णव धर्माक अनुकूल आसा पुरा. हांव रश्मी माईक सांगिल्लें की तांतू पुरा वचूका आमी सगळ्यांनी वेळ काण वचूका तांतू सहभागी जावका. व्यंकटरमणा देवस्थानां वचूका बैसुका. आणि देवस्थानान तुले कसं कसं कार्यक्रम आसा कसं कसं विधी आसा रिती रिवाज आसा उत्सव आसा सगळ्यान तूं भाग घेवका. आमगेले भक्तीक अनुकूल त्या पुरा. आणि त्या निमित्तान आमगेले जीएसबी समाजाली आमगेले जातील जी विधी आसा नियम आसा रिती रिवाज आसा आं त्याच वय पश्चिमी जागर तर रातभर तांणी बसून कीर्तन करता ती आणि मिरवणूक काडटा ती. अशी पुरा विंगड विंगड नमुन्याचे आमचे कडल्यान तूं जे पद्दत आसा इतली की आमगेले गांव गांवान तूं विंगड विंगड पद्दती आसा. कारकाळा विंगड आसा मुलकी विंगड आसा कुंदापुरा विंगड आसा कल्याणपुरा विंगड आसा पुरा पुरा देवा 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 देवस्थानान तूं विंगड विंगड नमुन्याचे रिती रिवाज आसा ते आमी सगळ्यांनी मेंटेन करून दवरका. आणि विशेष म्हणल्यार हे चोडी पुजेचे कार्यक्रम आसा आमगेले चेडूवांकय आमी तातूंत इनवॉल्व करून घेवका. आतां मेळटा आतां चेडली सांगनास म्हटलं का फाल्यां तेगेले वाडीक जाता मागीर ते बामणां ते वता तिकाय ते गोच जावका की आमी ते चोडी पुज्यो जाय आसा आमगेले घरान तूं वायन आसा की ना म्हणून गोच जावका. ते वायना पूजा कशी करची म्हणून गोच जावका. आमगेली संस्कृती आमी नेक्स्ट पिढीक नेक्स्ट जनरेशनाक दिवची काय तरी तांकां घर लागीं शिकोवका पुरा. आणि सान प्रायदून शिकोवका ताजे मागीर ते लायक करून नेक्स्ट जनरेशनान तूं ट्रान्सफर जाता.
आणि तशी मागीर त्या निमित्तान आमगेले GSP समाजाचे जे कल्चर आसा ते पिढयेन पिढी आगे मुखार वत्त जाता. तांतूं आमकां मस्त समाधान आसा. आमगेले देव मस्त प्रसन्न जाता आणि ते आमकां भक्तीक भारी अनुकूल आसा. तांतूं कसनय प्रतिकूल ना. म्हणून हरे कृष्णा संप्रदायान तूं प्रवेश केल्ले मागीर आमचे गेले रिती रिवाज आमी सोडून नज. इतले म्हळ्यार ते आमगेले भारतीय राज्य म्हणा, कर्नाटक राज्य म्हणून येतं, साऊथ केंद्रा म्हणून येतं, नॉर्थ केंद्रा म्हणून येतं, सगळ्याचे फाउंडेशन असते. आणि आमगेल देशांत तूं भक्ती सुलभ इतिहास म्हळ्यार आमी पुरा रिती रिवाज पालन करता. ती म्हणून आमकां भक्ती करच्याक भारी सुलभ पडटा. आमी पुराय रिती रिवाज पालन करनातल्यार भक्ती करचें सुलभ जायना. ते कश्ट जाता. त्या खातीर सक्कड रिवाज आनी रिती मेंटेन करून लायक करून चेडूं शिकोवन आमी मेंटेन करता आनी आमगेले भक्ती मार्गान तूं मुखार वचचें म्हणून प्रगती करचे प्रयत्न करता आसता. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कोणाकय कसं प्रश्न असल्यार निमगो येता. म्हगेले 5 मिनटां आनीक आसता ती. थँक्यू व्हेरी हरे मच. कृष्ण प्रभुजी. हां माझा दंडवत प्रणाम प्रभुजी. हां एक विषय निमगुचे आसा म्हाका तुमगेले की कसं म्हळ्यार ಕೆಲವು बायल मनशा अशी म्हणटाची की आम्ही फूड दुखून म्हूण आशिल्ले मस्त सकडी स्तोत्र आसा हां त्या सकट म्हणूक आमकां घंटो 2 घंटो पुरो जावका ते पुरा म्हणले नंतर आमकां जप करूक टाइम मेळना म्हूण म्हणटाचे प्रभुजी. तांकां तुमी कसं सांगताचे? पळय हांव केन्ना मुलके वता केन्ना उडपा वता म्हगेले थंय माम आसा मामा पूत आसा ती हांगा अम्माल गेल्ले या अन्नाल गेल्ले मस्त आसा ती. तांणी विंगड विंगड नमुन्याच्या नरसिंह प्रार्थना करता आसता ती. दग दग नरसिंगा ते म्हणटा ती, लक्ष्मी नरसिंह म्हणटा ती, करावळंब स्तोत्र म्हणटा ती. कितें म्हळ्यार तांणी ते थंय जन्म जालेलो. थंय नरसिंहदेव आसा थंय पुरा प्रार्थना शिकिल्ली सान प्रायरी. तर ते आमगेले रिती रिवाज आमी सोडून नजा. इथे म्हळ्यार ते इम्पॉर्टंट आसा. पण तुमगेलो प्रश्न अशें आसा की त्या फुडा मनशाक 2 घंटे जाले मागीर जप केन्ना करचे. ताचें उत्तर अशें आसा की सुरवे सकाळी जप करता. सकळापाशी श्रेष्ठ सक्कड प्रार्थना सक्कड श्लोक सक्कड स्तोत्र हे सकळापाशी श्रेष्ठ म्हळ्यार हरिनाम. आता म्हाका काय मस्त स्तोत्र आनी म्हणचे आसा हांव कसं कसं नित्य म्हणटा आसा. पण सकळापाशी फुडें उतर सकाळान तो हाता माळ घेवन हरे कृष्ण मंत्र करचे आसा. ते एक पंत 16 माळा मागीर गुरू कर्तव्य पूर्ण जाले मागीर हांव कशें वेळ मेळटा तशें पुरो आमी करूं येता. कारण गुरू आज्ञा आमकां ते जप करचे आसा. आणि आम्ही मागीर आता पळय तुम्ही UP गेल्यार राधिका अष्टम आसा, कृष्ण अष्टकम आसा आणि कार्तिकान तूं दामोदर अष्टक आसा. ही 1000 नमुन्याचे कवचम आसा ती. तुमकां जातक पळयल्यार वरा स्तोत्र अनुकूल सांगता ती. कोणे म्हणटात नरसिंह कवच स्तोत्र तुमकां अनुकूल आसा. पुरा बद्द आसा. पण त्या पुरा सेकंडरी आसा ती. सगळा पशी फुडें आमगेले गुरू खातीर आमी प्रण घेतला. 16 राउंड्स हरे कृष्ण महामंत्र करचे आसा ते आमी करता. आनी ताच्या आमकां करच्या मना आसल्यार जे वगी उठा न्हू ते वगी कैद करले मागीर बाकी पुरा आमी स्तोत्र लायक करून म्हूण येता तातूंत कांय बाद ना. ओके. संध्या ईश्वर माताजी. हरे कृष्ण हरे प्रभुजी. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. एका तुळसींत 2 नी 3 तुळसी दवरयतवा. खंय हरे कृष्ण प्रभुजी. एका तुळसी भितरी. अशें व्हड तशें काय ना. त्या तुळशी कुंडेन तूं केन्ना केन्नाय 5, 6, 7, 8, 9 तुळशी वट्टू येता ती. एक तुळशी लायल्यार ताची बी पळोवन आनीक तुळशी येता. तशें काही प्रोजेक्ट तांतूं काय प्रॉब्लेम ना. इतले मात्र हरे ध्यान कृष्ण. दवरका तांतूं की बाकी पुरा वीड्स आणि ग्रास तांतूं आयल्या ताका खाण सोडका. बाकी नमुने नमुने पावसाळेन तूं भायर दवरले तुळशी कुंडे भितर मस्त नमुन्याचे प्लांट्स येता ती पावसाळेन. वय. ताके ताजेर लक्ष दवर ते पुरा तत्तावळ काढता आसुका तुळशी मात्र तांतूं आसका. तांतूं आनी कसं प्लांट आसचे नज. हरे कृष्ण. इतले नंबर ऑफ प्लांट आयल्यार काय व्हड ना. नो प्रॉब्लेम एट ऑल. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आनी कसं प्रश्न आसा की कोणाक? एनी अदर क्वेश्चन? रश्मी माय प्रश्न आसा की? हाँ प्रभु जी. ओके. ब्लेसिंग्स दयाजी.
जय हो. गेले जय दिवस असो तो. ओ हरे सो कृष्ण नाईस. सो नाईस. तुमगेले सौभाग्य की तुमगेले प्रवचन ऐकूच्या मेळलेलं असं सेव करू दिला मग गुगल भागवतान कोंकणी वाढदिवसानिमित्त सगळा प्रतिनिधी म्हणून सगळा ऑन बिहाफ ऑफ एव्हरीबडी हांव तुमकां हृदयपूर्वक हार्दिक प्रार्थना करता आणि तुळशी देवीक प्रार्थना करता, वृंदादेवी प्रार्थना करता, राधा श्याम सुंदरा प्रार्थना करता की तांणी सगळ्यांनी तुगेलवरी लायक मोग कृष्ण प्रेम प्रीती प्रदान कोरका आणि ह्या मनुष्य जीवन संपन्न आणि सफल जावका म्हणून हांव प्रार्थना करता. हरे कृष्ण. आणि मस्त धन्यवाद लायक करून दुवय काही पुरा चुडी पुजा आणि पुरा शिकोवका आणि मागीर केन्नाय आनीक वर्स 2 वर्सां वाडी जाली मागीर तिकाय पुरा कल्चर प्राप्त जावका म्हणून विनंती करता आसा. हरे कृष्ण. जय प्रभुजी मस्त मस्त धन्यवाद. हरे थँक्यू. कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे हरी बोल. कृष्ण. मस्त मस्त धन्यवाद प्रभुजी तुम्ही येऊन बाय. तुमगे बिझी शेड्यूलान आमके येऊन क्लास घेतले मस्त मस्त धन्यवाद सांगता. थँक्यू हरे माताजी. कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे येता हांव. कृष्ण. थँक्यू व्हेरी हरे मच. कृष्ण. हां हरे सखी कृष्ण चरण माताजी. प्रभुजी. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल. थँक्यू व्हेरी थँक मच. यू प्रभुजी. सो हरे कृष्ण. सगळा आम्ही तुमका वैष्णव प्रणाम दिताचे. थँक यू हरे व्हेरी मच. कृष्ण. वांछा वंशा कल्पतरुभ्यश्च कल्पतरुभ्यश्च कृपा कृपा सिंधुभ्यश्च देवच्या पतितानां पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरी बोल. हरे हरी बोल. कृष्ण. की जय. हरि बोल. हरे कृष्ण. थँक्यू. हरे थँक्यू. कृष्ण प्रभुजी लास्ट इयर हेंची टाइमार आमगेल घरकडे इल्लींची ओ आमगेर येस येस सौभाग्य येस इष्टिले येस येस. 2 दिवसांनी 24th आयिल्ले आसाची. हो हरे 24 कृष्ण. ऑगस्ट आज इतले 2024. हय आज इतले म्हगे लोमणाने उडकस काडल्यान तुमगेले हो. म्हळ्यार 1 वर्स जेल्ले प्रभुजीन येवन आमगेल वय घरकडे वय वय. तेंची. आणि 24 ऑगस्टाक म्हगेल भागवतम लेक्चर आसा गोपीनाथान तू. आणि आज दोन 3 दीस व्रज कथा लिला श्रृंखला आसा आज दोन आज फाल्यां परा आणि आयतार सकाळ सांजे 2 पंता. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.